तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार मराठी डिसिप्लिनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलेत 8:15 CNG भरले 200चं, टाटागड 1600चं. आणि सध्या तुम्हाला वॉटरमार्क दिसत नसेल केचा, जे की काइन मास्टरमध्ये एडिट करत होतो, पण आता VNमध्ये करतोय. तर कमेंट करून सांगा मला, काइन मास्टरमध्येच एडिटिंग बरं होतं का VNमध्ये बरं होतं. जर तुम्हाला काइन मास्टरचा लोगो पाहिजे असेल तर काइन मास्टरमध्ये करतो. जर VNमध्ये पाहिजे नसेल तर लोगो येत नाही, ती चांगली गोष्ट आहे. जर तुम्हाला VNमध्ये एडिट करायचं असेल तर जे आपले ह्याच्यापूर्वीचे जे व्हिडिओ आहेत ते सगळे VNमध्ये केलेले आहेत. 1-2 व्हिडिओ, ह्याच्यापूर्वीचे 2 ब्लॉग, आजचा 3रा ब्लॉग आहे जो VNमध्ये एडिट करणार आहे आपण. तर कमेंट करून सांगा VNमध्ये एडिटिंग चांगली होती का नाही. बाकी चला आजचं सुरू करूया खेळ आणि बघूया 1600 रुपयाला किती वेळ लागतात किती नाही. चला मित्रांनो, पहिली ऑर्डर पडली, ड्रॉप झाली. पहिली ऑर्डर पडलेली उबरची 95 रुपयातली आणि मेट्रोने आलं तर 115 रुपयाले. म्हणजे किती फरक पडतोय बघितलं का. 15 रुपयाचा फरक पडतोय. सबका बदला लेगा रे तेरा फायजल. ओला का, उबर का, रॅपिडो का, सबका बदला लेगा. लय लुबाडले ओला उबर रॅपिडो, काय राखायचं होता. आता पत्ते बदलत राहतात, काय विषय नाही. आज पत्ते आपल्या साईडने सध्या तरी, भविष्याचं माहीत नाही. तर चांगली गोष्ट आहे जी की मीटरने भेटते. कारण कसं आहे, एकदा गाडीने खर्च काढला नाही, ड्रायव्हर लोकांनाच माहिती आहे. भले ते रिक्षा असो किंवा 4 व्हीलर असो, गाडीने काम काढलं की मग काही सांगायचं. सगळ्यात जेवढं कमवलं तेवढं निघून जातं. ते काय हरकत नाही, त्यालाच तर धंदा म्हणतात. तर आत्ता आपण आहोत नियर बाय SP कॉलेजच्या इकडे आणि बघूया तर इथनं दुसरी ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप एखादी मोठी ऑर्डर पडावी. इकडनं सकाळी ऑर्डर पडतात बरं का, मोठ्या पडतात, खराडी साईडला पडतात. 8:22 झालं. तर आय होप एखादी ऑर्डर पडावी खराडी चाकण चिखली. चलो, तर मित्रांनो आपण आता आहोत जैन बोर्डिंग हाऊसला. मला वाटलं एक कॉलेज आहे. मी विचारलं कस्टमरला काय नाही, ते म्हणले हॉस्टेल आहे. तर कॅन्टीनमध्ये गेले. ते म्हणजे 5 मिनटाचं काम आहे, परत जायचे. पण ठीक आहे म्हटलं, जे पहिले जे होते ते दिलेत, ऑर्डर ड्रॉप केले, तर त्यांना मीटरने परत न्यायचं आहे. बघू काय होईल ते होईल. 100 तर होतील, कारण मग अशी फिरून त्यांचे 2 ड्रॉप होते, आता एकच ड्रॉप आहे, त्यांना डायरेक्ट न्यायचे. 100 होतात. सीन असं आहे की जे मग अशी VN म्हणून होतं, VN मी चेक केलं, जे की आपले 2 व्हिडिओ त्याच्यापूर्वीचे ते वॉईस इकडे तिकडे होते. मग मी जे बोलतोय ना, आता मी हे बोलल्यानंतर ना मीचा उच्चार होतो किंवा पहिला होतो, लिपसिंग जुळत नाही आहे. आणि आपण फक्त मोबाईलवर शूट करतोय, असं नाही की माईक वेगळा आणि हे मग आपण जोडतो, नाही का. तसं नाही, काहीतरी प्रॉब्लेम दिसतो जरा. तर मला असं वाटतं काइन मास्टर बेस्ट आहे. वॉटरमार्क आलं तरी ठीक आहे. VNमुळं काय होतं, व्हॉईस इकडे तिकडे होतं, व्हॉईस मॅच होत नाही, त्याला प्रॉब्लेम आहे त्याचा VNचा. दोन्ही ब्लॉक तसेच झाले आहेत. आणि मला स्वतःला एक नाही का हे असतं असं, हो या स्वतःला असं वाटतं की व्हिडिओ बनवते, कुठलाही प्रोजेक्ट बनवत असेल, शॉर्ट फिल्म बनवत असेल, म्युझिक कोणाचं कुठलाही क्रिएटर असो, त्याला परफेक्शन पाहिजे असतं. तर मला त्यात परफेक्शन दिसत नाही. साहजिक आहे, कोण असं टाकेल नाही का व्हिडिओ व्हॉईस इकडं आणि लिपसिंग इकडं. तर प्रत्येकाला परफेक्शन पाहिजे असतं. मी थंबनेल बी बनवतो, 2-3 वेळा विचार करतो, पण जेवढं मला जमतं मी तेवढं करतो आहे. 100% कधी चांगला बनतो, कधी वाईट बनतो, होत राहतं काय. त्यामुळे मी रविवारी सुट्टी घेत असतो की थंबनेल चांगले बनावे. एका दिवसात मी 5-6 थंबनेल बनवतो. त्याला अख्खा दिवस लागतो मला की टायटल काय द्यायचं आहे, टायटलचा विचार करतो, टायटलनुसार मग थंबनेल बनवतो. लय डोक्याला हे अख्खा रविवार माझं तर थंबनेल, टायटल, हॅशटॅगमध्ये. तर ईस्ट ऑर वेस्ट, काइन मास्टर इज बेस्ट एडिटिंगला. तर काइन मास्टर मी अनइन्स्टॉल मारलेला, इन्स्टॉल केलं परत आणि VN अनइन्स्टॉल करून टाकला. काइन मास्टर बेस्ट आहे. वॉटरमार्क जिंदाबाद. असले वॉटरमार्क काय फरक पडतं आहे. जर भविष्यात चांगली रीच भेटली आपल्याला तर आपण वॉटरमार्क ते घालू शकतो पे करून. त्याला पे करायला लागतं वॉटरमार्क घालवायचं असेल तर. साहजिक आहे, कोण तुम्हाला फुकट देणार, काय हरकत नाही. जर भविष्यात चांगली रीच भेटली, चांगली जर काही इन्कम आली आपल्याला तर हे करू आहे ना. सध्या रीच नाही, काय नाही, उगाच कशाला पैसे इन्व्हेस्टमेंट नाही करायची. कारण सध्या असं आहे
की मस्त मला गोप्रो घेऊ वाटतं, कॅम्प्युटर बंद पडला आहे दुसरं घेऊ वाटतं, पण काही इन्व्हेस्टमेंट करू मी कर्जबाजारी माहिती समजून घे जरा 2 वर्ष अजून तरी. भविष्यात तर येईन, भविष्यात 4K व्हिडिओ येणार. पण भाऊ गोप्रो घ्यायचं डोक्यात चाललं आहे आणि लॅपटॉप किंवा PC घेणार आहे आणि फिल्मोरामध्ये एडिटिंग करत होतो मी पहिलं. भविष्यात फिल्मोरा किंवा प्रीमियर प्रो येत नाही, पण PR शिकून घेईन मी आणि त्यात करल एखाद्या वेळेस किंवा फिल्मोरामध्ये बी चांगली एडिटिंगमध्ये 4K मध्ये. तर 2 ऑर्डर आहेत, 200 रुपये आले आत्तापर्यंत, जे की खूपच कमी आहे. आणि वाजल्यात 9:40 आत्तापर्यंत माझ्या अंदाजे 1000 खोल्यापर्यंत 500 खोल्यापर्यंत. पण ठीक आहे, उशिरा आला मला काही बोलणार. कालसारखा उशीर होणार आहे घरी जायला, ठीक आहे, काय हरकत नाही. तरी काल बघायला गेलं 7च्याच घरी चालतो, पण आज मला वाटतं 8-9 वाजतील. बघू काय होते काय नाही. आणि आता एक कस्टमर गेलं, मला वाटतं जेवण नाही का ते बी इथंच राहत असतील किंवा तिकडे राहत असतील, जेवण त्यांचं इकडंच असेल डबा डेलीचा. असं काहीतरी असेल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला भाडं भेटल्याशी मतलब, भाडं भेटलेलं आपल्याला बुकिंग आहे. तर बघूया. आणि काय जर तुम्हाला बरेच जे नवीन यूट्यूबर असतात तर जास्त घाई गडबड करू नका. आणि नाही का मोठे मोठे कॅमेरा घ्या, मोठे मोठे एडिटिंग सेटअप घ्या, काही करू नका, काही गरज नाही. मोबाईलमध्ये शूट करा, पहिले रीच गोळा करा, सबस्क्रायबर्स गोळा करा. आणि सबस्क्रायबर्स नाही पाहिजे, तेवढे व्ह्यूज बी आले पाहिजे. जेवढे सबस्क्रायबर्स तेवढे व्ह्यूज बी आले पाहिजे. सबस्क्राईबकडे बघू नका, व्ह्यूज बी मॅटर करते. आणि नाहीतर 1 लाख सबस्क्रायबर्स असतील आणि तुम्हाला व्ह्यूज असेल 1000-2000, काय फायदा? त्या लाखो सबस्क्रायबर्स, तर तसली सबस्क्रायबर्स नको आपल्याला पाहिजे कट्टरवाले. भाऊ 100 सबस्क्रायबर्स असेल तरी चालेल, पण व्ह्यूज बी तसे 100 आले पाहिजे. आणि जर व्ह्यूज जास्त येत असेल तर सबस्क्रायबर कमी असेल तर मग सबस्क्रायबर्स वाढवायला पाहिजे. कारण सबस्क्रायबर्स जेवढे चांगले असतील, जेवढे जास्त असेल आणि व्ह्यूज बी तेवढे जास्त असेल. व्ह्यूज बी मॅटर करतं बरं का, नाही सबस्क्रायबर असून मॅटर करत नाही, व्ह्यूज बी मॅटर करतं. व्ह्यूज बी जास्तीत जास्त पाहिजे. मग म्हणजे स्पॉन्सरशिप हे ते खूप लांबची गोष्ट आहे. ते भविष्यात सांगा तुम्हाला, जसं जसं तुम्ही रीच माझी वाढाल तसे सगळंच आता थोडी सांगा, नाही का. नाहीतरी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर ऑलरेडी तुम्हाला भेटली असेल, बरेच यूट्यूबर आहेत त्यांनी तुम्हाला माहिती सांगितली असेल. पण मी सांगतो, मी बऱ्याच केलेले ह्यात तर मला माहिती की उगाच पैसे इन्व्हेस्ट करू नका जास्त. मोबाईल आहे, मोबाईलमध्ये शूटिंग एडिटिंग करा आणि क्वालिटी द्या. क्वालिटी दिलेले लोक ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतील. मग हळूहळू पैसे येत राहील यूट्यूबकडनं आले पैशाने इन्व्हेस्ट करायचे. जसं कॅमेरा घ्यायचं, गोप्रो घ्यायचा, काय घ्यायचं असेल तुम्हाला तर क्वालिटी मग तेव्हा द्यावी. पण पहिलं स्टार्टिंगला आहे तर ह्याच्यातच करावं. उगाच कर्जबाजारी होऊन कॅमेरा घेऊन मोठे आरती चालवायला भेटतात, मोठे कॅमेरा घेऊन इन्व्हेस्टमेंट करू नका. तर चला. तर मित्रांनो, जे कस्टमर आपले होते त्यांना डेक्कनलाच उतरायचं होतं, जे की थोडं पुढं होतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. 60 रुपये झाले, चांगली गोष्ट आहे. 62 झाले, सुट्टे होते, म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही, 60 रुपये द्या. चांगले मला पहिले चांगले व्यक्ती असेल तर आपण पैसे कमी करतो, 1-2 रुपये. तुम्ही मास्क दाखवला मग रुपये बी नसते सोडता आपण. तर त्यांना आता जस्ट डेक्कनला सोडलेलं आहे. आपण आता आहोत डेक्कनला. ॲम्ब्युलन्स डेक्कनच्या बसस्टॉपच्या इकडं आहोत. आणि आय होप एखादी इथनं ऑर्डर पडावी. वाजल्यात 10:04 आणि टोटल 300 रुपये झाल्यात 10 वाजेपर्यंत. काय हरकत नाही, 2 तासात 200 वस्तूले 12पर्यंत 500. 12 नंतर ना मग जरा अवघड दिसते. 1600चं टार्गेट ना, 12च्यात 600 झालं पाहिजे. 12 नंतर ना 1000 करायचं जरा टफ दिसते, पण ठीक आहे, आता करायचं लागलच भाऊ. तर बघूया 12च्यात अजून 300 रुपये होतात का नाही, देखते राहू. बघत राहा. मित्रांनो, एक ऑर्डर पडलेली आहे आपल्याला वाकडच्या मॉलला. कुठला मॉल येतो? फिनिक्स कुठला का असं ना, आपल्याला काय फरक पडतो. आपल्याला लय बॅक टू बॅक ऑर्डर होत्या. फिनिक्स नंतर ना आपल्याला वायसेमला ऑर्डर पडली. आता आहोत आपण वायसेमला. टोटल 800 रुपये, जी की चांगली गोष्ट आहे. आता पुढं तरी जीव आला का थोड्या 800 रुपये आलं. वाजल्यात 11:28, 11:30 वाजल्यात. 2 मिनिटांनी 11:30 वाजून. मिनटाचा फरक. तर अजून अर्धा तासाने जेऊया, काय ना, एवढं कशा काय गडबड.
तर मला वाटतं 200 रुपये अर्धा तासात झाले तर देव पावलं आपल्याला, आहे ना. होऊ शकतात जर डायरेक्ट 200ची ऑर्डर पडली आणि रस्ता रिकामा असेल तर 200 रुपये होऊ शकतात, काही होऊ शकतं. तर इच्छा तर अशीच आहे की 200 रुपये पटकन व्हावे. 1000 रुपये झाले की जेवायला मोकळा नाही, जेवण झाले 600 रुपये कसेही होतात आणि 600 रुपये झाले की मग जर लवकर झाले तर मग पुढचे करायचे का नाही विचार करू. पहिले 600 तर करू, भाऊ करायचे त्याच्या अगोदर पहिले 200 करू. तर बघूया. आता आपण वायसेमच्या गेटच्या बाहेर आहोत, खाऊगल्लीच्या. खाऊगल्ली 140ची ऑर्डर पडली. मित्रांनो गर्मी का माहौल है भैया, ले गर्मी भावनो. वाटाणा जेवलं आता जस्ट वायसेमला. आपण मगाशी वायसेमला होतो, 140ची ऑर्डर पडली. तिकडे सोडलं, तिकडनं बऱ्याच वेळा थांबलो आणि मग तिकडनं परत वायसेमलाच ऑर्डर पडली. म्हटलं आलो इथं खाऊगल्ली दिसते तर जेवून घ्या. परत म्हटलं कधी जेवण भेटायचं नाही भेटायचं. जेवलं आता जस्ट चालू केलेलं आहे. टोटल आपले 1100 झाले आहेत आणि वाजलेत 1:23. 1:30 वाजायला आलेत. 1100 रुपये झालेत, नॉट बॅड. अजून 500 रुपये करायचे आहेत आपल्याला. तर जी पडेल ती ऑर्डर घ्यायची साहजिक आहे. आय होप इथून जर डायरेक्ट घराकडे पडली भाऊ 300-400 रुपये तिथले ते 100 रुपये कसे मिळेल. एवढं नशीब कुठं चांगलं काढलं आपण. तेवढं काय पुण्य केलंय, एवढं भारी वाटत पडायला आपल्याला. विषय असा आहे, जसं की तुम्हाला काय म्हटलं, पाण्याचं टेस्ट, इथले पाण्याची टेस्ट थोडी वेगळी आहे. आणि आता इथनं एका हॉटेलमधनं पाणी घेतलं आहे तर त्यांचं पाणी संपलेलं आहे. नंतर बिस्लरी घेण्याशिवाय आपल्याला काय हे नाही आहे, दुसरा उपाय नाही. तर मी बघतोय तरी मी थोडंफार सर्च करतोय कुठेतरी. कट झालं कारण ऑर्डर पडलेली आहे ना आपल्या हाताला कुठं लागते आहे ओलाच्या. तर कोणी ड्रायव्हर ॲक्सेप्ट नाही केलं तर एक दान केल्यासारखं नाही, हे बिकार आहे की तुला ऑर्डर घ्या असं झालं आहे. बिकारी झाली ओलासाठी आपण, नाही का. पास नाही घेतला तर तो बिकारी भाऊ तुला जे उरलेले ऑर्डर नाही का जी कोणी ॲक्सेप्ट नाही करत ते तुला देणार असंही. ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला काही ऑर्डरची कमी नाही आहे. उबेर आहे आपल्याकडं, रॅपिडो आहे, ते आपण मीटरने नेऊ. आता असं चालतं आता कोण ना कोण भेटत. 500 रुपये करायचे काय विषय नाही. तर बघूया आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते कधी नाही. आय होप लवकर पडावी, घराकडं पडावी, जेणेकरून तिथले 100 रुपये होऊन जाईल. 300-400 तर होतं साहजिक. चला चालू आहे गरमीमध्ये बी चालू आहे. हाय ब्लॉगिंग आणि ऑर्डर मारायचं. तर मित्रांनो आपण आलो आहे पाषाण टेकडीकडे. आत्ता इथे एक ऑर्डर होती, ह्याच्या अगोदर अजून एक ऑर्डर होती. तर टोटल आत्तापर्यंत 1400 रुपये झाले. चांगली गोष्ट आहे. सकाळी तर वाटलेलं बाबा की नाही का 1600 रुपये करायला फार लय वेळ लागेल. अजून 200 रुपये करायचे, म्हणजे काही 1600 झालं नाही, 1400च झाले. 2:44 झाले, म्हणजे 3 वाजायला लागल्यात. 3ला बी अजून 15-16 मिनटं कमी आहेत आणि 1400 झालेत. मला असं वाटलं की 2 दिवसापूर्वी असं सीन झालं तर नाही का की ह्या वेळेस 700-800 रुपये आले ते. मग साहजिक आहे की कोणाला वाटणार की म्हणजे काय होऊ शकतं. रोज कधी 12च्या आत बी 2000 होऊ शकतात, कधी दिवस गेले तरी 700-800 होत नाही, असं होतं. काही होऊ शकतात. ऑर्डर पडत असतं म्हणतात पडत खाली होतं, आता काय विषय नाही. तर 1400 झाली, चांगली गोष्ट आहे. अजून 200 रुपये करायचे आणि मग डिपेंड ऑन माय मूड की काम करायचं का नाही करायचं. तर बघूया. याच्या पुढे एवढं शांत आहे, नाही तर लई शांत आहे. बघू शकते एकही गाडी जात नाही, येत नाही. फक्त त्याचे सोसायटीचे लोक आहेत तेवढ्यात, बाकी कोण नाही. आता ते एक 2 व्हीलरवाला आहे, तो बी झोमॅटोवाला आहे. तो बी आता या सोसायटीत जाईन. बघा गेला, बघा बघायचे. झोमॅटोवाला आपलेच बंद आहेत, आपण बी हेच काम करत होतो पहिलं, त्यामुळे काय विषय नाही. इथनं आता दुपारी पडायचं म्हणजे मागे सोसायटी IT इंडस्ट्री वाटतं. आय होप का म्हणतं, कारण ह्याच्या अगोदर मी इथं 2-3 जणांना सोडल्या नाही का, बाहेर लांब नाही. तर असं वाटतं की IT इंडस्ट्री असेल, काही सांगता येत नाही. ऑफिस असेल एखादं सोशल मीडियाचं, कोणाचं यूट्यूब चॅनलचं, सांगू शकतो. काही असेल, कुठेही काही. कारण एरिया असा आहे की इकडं शूट बीटला बरं आहे आणि इकडं सगळे रिच लोक राहतात. त्यामुळे इथं शूट जरी केलं तर लोक बघायला येत नाही, कारण ते बघण्यापेक्षा त्यांचं काम लय महत्त्वाचं असतं. आपल्या इकडे शूट केलं की स्वारगेट का काय चाललं असं बघत बसत. तिकडे लोकांना काय कामाला ज्यांना जायचं ते जे रिकामे ते बघत बसतात. रिकामे बरेच लोक तिकडे, तिकडे कामाला धंद्याला न जाणारे लोक. मे बी काही तसंच होतं बरं का.
असं नाही म्हणत की सगळेच तसेच, एकेकाळी मी बी नव्हतं कामाला, असंच बघत बसायचं काय चाललं काय नाही. जसं की मध्ये JCB की खुदाई आलं तर नुसतं JCB धाड ते बघत बसायचं. JCB वाला कमवतोय, आपण बघत बसायचं. काय 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 रे, लय डेंजर दुनिया आहे, काय होऊ शकते आता. जुने दिवस आठवायला लागले. असो काय हरकत नाही. ऊन एवढं आहे की सगळेजण डोक्यावर रुमाल बिमाल बांधून घेतात. ते मी का बांधलेलं, पण मला नाही आवडलं, ते वेगळंच वाटलं. काहीतरी सवय नाही. कधी टोपी घातलेली आहे मी, म्हणजे टोपी वगैरे घातले. ते टोपी कधी घातली माहिती आहे का मला, आता जुने दिवस आठवले म्हणून सांगतो. हिमेश रेशमी नवीन आलतो नाही का, तो टोप्या घालतो, तेव्हा टोप्यांचं सीझन लय चालू होतं, तेव्हा घातलेली मी. आता सगळे घालतात मित्र म्हणून मी पण घातलेले आणि भारी वाटत होतो. आता बी घालायला काय प्रॉब्लेम नाही, पण म्हणलं वरती छपार आहे मग कशाला. पण छपार असून बी ऊन लागत आहे, काय करावं मग. मधून गावठी निघत आहे आमचं. तर असं काय हरकत नाही. कुठंतरी झाड बघतो आणि बसतो येतो सावलीला. जी पडेल ती ऑर्डर घ्यायची, 200 करायची, मग पुढचं बघू. आणि पाण्याचा विषय असा ते जे पाणी होतं तुम्हाला माहिती आहे, मला म्हणजे स्वारगेट कात्रला जी पाण्याची टेस्ट आहे PMCला, कॉर्पोरेशन साईट पाणी तिकडं, तर PCMCमध्ये थोडं वेगळं असतं, ते आपल्याला जमत नाही. आणि मग नंतर आठवलं जेव्हा हे ऑर्डर मी पिक करायला गेलो तिथं, आठवलं की बापरे मेरे पास तो एक बाटली रिकामी आहे, म्हणजे भरलेली, ते रिफिल केलं मी. पहिलं मग बरं वाटलं. म्हणून म्हणत असतं एक बाटली किंवा 2 बाटल्या एक्स्ट्रा ठेवल्या उन्हाळ्यात तरी चालेल भाऊ. आणि 2 बाटल्या स्टार्टिंगला निघतानाच भरून ठेवा एक्स्ट्रा, आणि जी तिसरी बाटली आपली ती बी. पण बरं झालं ती बाटली भरून ठेवलेली. पण आता ती बाटली संपायच्या आत जर कुठं पाणी भेटलं तर नशीब, नाही तर मग विकत घ्यायला लागलं. आणि विकत घ्यायचं म्हणजे नको वाटतं, कारण आपण 1600-1700 करून घरी जातोय. जागेदार नाही आपण पहिल्यासारखं 3-3 कमवत. पहिलं 3-3 कमवायचं, त्यामुळे काय वाटायचं नाही. तेव्हा रोज बिसलरी घ्यायचं मी. काय सांगू आता, तेच असं गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. तर बघू आता नेक्स्ट ऑर्डर. कचरा धुळले बाबा, काय करायचं. नाकात बिकात जाते, कानात डोक्यात, त्यामुळे डॅन्ड्रफ होतोय. डॅन्ड्रफ व्हायची कारणं काही ड्रायव्हर लोकांना, की डोळे उडते, सगळे डोक्यात बसते. ते मग कधी निघतं कधी निघत नाही. डोकं आपण सकाळी नुसतं साबण लावलं, पाणी ओतलं, हा झालं पुढं, त्यामुळे पड होत आहे. बाकी काय कारण. तर आपण आत्ता होत रविवार पेठमध्ये आणि कल्याणी चेंबर्सच्या ऑपोजिटला आहे. तर आत्तापर्यंत टोटल आपले झाले 1600 रुपये, जे की आपलं टार्गेट झालेले 30-40 रुपये जास्तच झालं. चांगली गोष्ट आहे. तर इथनं काही रिकामं जाणार आहे का आपण, नाही, काही ना काही घेऊन जाणारच आहे. तर आय होप एखादी पडाली. आता काय आपण डायरेक्ट निघणारच आहे, थांबणार नाही आहे, कारण वाजल्यात 3:45, 4 वाजता घरी जायला 3:30-4:30 वाजलंच जर आत्ता निघालो तर न थांबता. आणि घराकडची ऑर्डर पाहिजे. तर बघू काय होते काय नाही. घराकडे जाऊपर्यंत कोण भेटतं काय म्हणतात. गोखले नगर नको रे. आता मी रविवार पेठेतनं गोखले नगरला जाऊन तिकडनं परत तिकडं कशाला. स्वारगेट द्या, कात्रज द्या, जांभूळवाडी, दत्तनगर, धायरी द्या. धायरी बी चालू मला काही प्रॉब्लेम नाही. तिकडे नको, कारण मी तिकडे जाऊन आलो. तो रिपीट करायचा म्हणजे मला डोक्याला त्रास होतो. मला आता नरे धायरीपर्यंत चालेल. धायरीवरनं मी काहीतरी काय करून, कोण ना कोण करून, काय बी करून कात्रजपर्यंत येईल. ते आपले टॅलेंट आहे. शिट्या बिटं भरायची नाही का म्हणजे. पण तुम्ही इकडं पाठवणार, तिकडनं नाही भेटत. तिकडनं परत मला माहिती आहे युनिव्हर्सिटीवरनं डायरेक्ट आऊन बिऊन लागणे येते, त्यामुळं त्या साईडला नको. बाकी काही कारण नाही. पैसा कोणाला नको. लाख रुपये दिले तरी मग चल म्हणाल की मी. विषय असा आहे की आता ऑलरेडी तिकडं अख्खं हिंडून आलो आहे. परत तिकडं जायचं तुम्हाला माहिती आहे. कुठवर जाऊन आलो आपण, पार चिंचवडला जाऊन आलो परत आपण. चिंचवड तिकडनं YCM, YCMवरनं रुपीनगरवरनं परत भक्ती शक्ती, YCM, आणि परत मग औंधवरून इकडून तिकडं काय सांगू. परत आता आपल्या एरियात आलो आहे. तुळशीबाग इकडं जायचं आहे. परत इकडं नको रे. तुळशीबाग अरे इकडे आहे ना, इकडं कुठे आहे. काय छोटे ऑर्डर. परत ते मला मीटर टाक, 25 रुपयेच घे, असे बी लोक असतात. जाऊ दे, आपल्याला डायरेक्ट स्वारगेट पाहिजे भाऊ. तर स्वारगेट भेटली तर निश्चित नाही, तर नाही काय फरक पडत नाही. आपलं टार्गेट पण चालेल. पण जर जाता जर कात्रज पडली तर 150-200 रुपये होतील. साहजिक आहे. 200 होतील आरामशीर मीटरवर. 200 नाही, 150, 170 रुपये होतील. पिझ्झा ऑर्डर
LIC कॉर्नर. आपल्याला आता घराकडेच ऑर्डर पाहिजे. कंटाळले कारण किलोमीटर मोजलं नाही सकाळी 800 किती होतं, सकाळी काहीतरी होतं आठवण्याचं, पण झाले 100. आजचं कोटा झालं आहे, हातपाय जरा झालं दुखायला लागलं. त्यामुळं माझं एक कोट आहे, मग पहिल्यापासून सांगितले, पहिल्यापासून ब्लॉग बघितलं कळतं तुम्हाला. एक कोटा असतो, एक टायमिंग असतो, त्यानुसार आपलं सगळं झालं आहे. ठीक आहे, आता घरी जाता जाता काय एक्स्ट्रा भेटले हे एक्स्ट्रा म्हणू शकतो आपण, जे की आपला फायदा होईल. झालं नंतर नाही. तर मित्रांनो, आपण चाललेलो सरळ घराकडे स्वारगेटला. तर हुजूर पागाची ते एक ऑर्डर पडलेली आहे आपल्याला स्वारगेटची, पिक करायला आलो. कस्टमरला कॉल केला, रॅपिडोची ऑर्डर होती 45 रुपयाची, पण कस्टमर काय फोन पिक करण्यानंतर दिसला. मला वाटलं 5-6 रिक्षावाले कोणीतरी नेलं असेल. तर असं असतं जवळचे कस्टमर, त्यामुळे मी घेत नाही. परत लोक म्हणतात जवळची ऑर्डर लोक काय ॲक्सेप्ट करत नाही, यामुळे ॲक्सेप्ट करत नाही की तुम्ही थांबत नाही, दुसरा रिक्षावाला येऊस तर पण तुम्ही निघून जाता. मग परत तुमची कंप्लेंट की बाबा काय येत नाही. आता ॲक्सेप्ट केले म्हणलं येतं ना माणूस, ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो आहे सिटीमध्ये. आपण आता इथं थांबलो आहे, आता वेटिंग टाईम चालू आहे. पण आता कॅन्सल केली तर रॅपिडोला पैसे भेटत नाही. आणि कस्टमर कधी कॅन्सल करेल, तो तर गेला, तो पोचला बी असेल स्वारगेटला, 2 किलोमीटर येतं, 2-2.5 किलोमीटर. आता इथनं परत मला इथनं पुढं इंग्लिश रोडवरनं नुमोईवरनं राईट मारून हे पाठीमागं नुमोईवरनं राईट मारून दगडूशेठवरनं परत तिथंच यायला लागलं. तर मंदिरपासून सरळ जायला म्हणजे मोकार हिंडवला का नाही कस्टमरने मला. म्हटलं 45-50 रुपये भेटल, तेवढंच 50-1 रुपये भेटलं नाही का, मीटर टाकून 50 झाले ते 45चे. काय कस्टमर थांबलंच नाही. इथलं कुठल्या तरी नाही का तोडला कस्टमर, छोटा कस्टमर बी सोडा नाही, तोडलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला काय विषय नाही. पण मला वाटलेलंच नको जायला, पण म्हटलं स्वारगेट नाही घराकडचं पडतं तर म्हटलं आता आपल्याकडे डायरेक्ट 100 नाही पडणार. म्हटलं साहजिक आहे की बाबा घराकडे जायचं तर 50-50 करतच जायला लागेल. पण नाही भेटलं, आता काय येतं काय जाऊ दे. आता मीच कॅन्सल मारतो आणि जातो आता दगडूशेठवरून स्वारगेट. बघू कोण भेटलं तर नशीब, नाही तर ठीक आहे, काय करणार काय करणार. चला असं असतं ड्रायव्हरची. तर मित्रांनो, ती जी रॅपिडोची ऑर्डर होती ती कॅन्सल झालीच, पण लगेच दुसऱ्या मिनटालाच आपल्याला उबरची ऑर्डर पडली. उबर आहे भाऊ. तर 60 रुपयाची ऑर्डर होती उबरची आणि ती ड्रॉप केली. ती ड्रॉप करून आपण लगेच चालू आपल्या घराकडे. ती ऑर्डर ड्रॉप करायची होती स्वारगेटला. तिथनं काय ते रिटर्नला ऑर्डर पडली नाही. रिटर्नला म्हणजे आपल्याकडं म्हणलं अजून 50 होऊ शकतात, पण नाही पडले. ठीक आहे, हरकत नाही. म्हणलं बघायला गेलं तर 1700 प्लसच झालं. 1700 प्लस बघू आता, हे नाही मारलं कॅल्क्युलेटर मारलं. मग असे 30-40 जास्त होते काहीतरी, आणि हे 60चे झाले 1700. 100 जास्तच केलं, पण आपले टार्गेट झाले ते महत्त्वाचं आहे. वाजल्या 4:38. तर लवकरच अजून ऊन पडले. ठीक आहे, डोक्यात चाललेलं की उबरचे 8 ऑर्डर झालेत, अजून 7 ऑर्डर मारले ते नाही का 225 रुपये एक्स्ट्रा भेटले असते आपल्याला. पण 7 ऑर्डर मारायला जवळजवळ कुठं ऑर्डर पडतात, आणि आता सगळ्यांना सवय लागली मीटरची. मग 7 ऑर्डरला 25 रुपयांनी कोण सोडत बसणार. जवळजवळ म्हणलं पिकअपला जाणार, त्यांना कोण सांगणार की आम्ही 2 किलोमीटर पिकअप लावलं. काल कसा किस्सा झाला, सांगितलं की आम्ही एवढ्या लांब पिकअप लावलं, मी एक्स्ट्रा माहिती नाही देत आणि एक्स्ट्रा मागतच नाही. पण परवडत नाही मग छोट्या गोष्टी. आणि जसं आता रॅपिडोचं चला मीटरने नेऊ बी तुम्हाला, पण तुम्ही थांबत नाही लोक. मग काय करणार, जाऊ दे, आपलं झालं बस झालं, बाकीच्यांना मी कमवू दे. कारण काही लोक आत्ता असे आहेत की ते दुपारची काम करतात. मग सगळंच आपण काय खायचं, त्यांना बी थोडं ठेवायचं नाही काय. तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया, भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री.